मनोनी विठ्ठली वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संग हाची लाग संत संग हाची लाग संत हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत हाची लाग संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे करी साधका निष्पाप 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 तोची देव भक्त तोची देव भक्त तोची देव भक्त तोची
वैराग्याचे भाग्य 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 सागर गा धनी 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 धमा धमा बाबा का बगा गा पादा ने सादा बादा ने सादा आगे वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग संत संग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संत संग हाची लाग संत संग हाची लाग
साधका निष्पाप हरी साधका निष्पाप हरी साधका निष्पाप हरी साधका हरी साधका हरी साधका हरी साधका
विठ्ठला 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 संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोणी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठाला 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंसी मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा संत संगतीचं आणि संतांच्या कृपेचं महत्त्व सांगणारा अभंग आहे। संतांची कृपा झाली तर कर्माचं फळ मिळतं, ज्ञानाचं फळ मिळतं, भक्तीचं फळ मिळतं आणि वैराग्याचंही फळ पदरात पडतं। विठाला 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 अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार। ग्रामस्थ मंडळी कंडारी खुर्द कंडारी खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं भव्य आणि दिव्य अशा नाम सोहळ्याचं आयोजन आणि विशेष सोहळा भगवान पंढरीश परमात्मा जगतमाता रुक्माई विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव तुकाराम तथा राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वंदनीय गुरुवर्य गोविंद बाबा एवढ्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या अंतर्गत दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा। अतिशय देखणं मंदिर, अतिशय भव्य दिव्य सोहळा आणि अतिशय गोड मूर्त्या। मी मगाशी 2-3 वेळा पाहिलंय माऊलीची मूर्ती, असं वाटतं प्रत्यक्ष माऊली इथं आणून बसवलेत की काय। तुकोबारा आहे त्याच तोला मोलाच्या आहेत। विठ्ठल रुक्माई तर कडवर घेऊन जावं की काय असं दिसतंय। बाबांची खाली आहे ती काय पाहायला मिळाली नाही आणि गुरुवर्य महाराजांची मूर्ती आपण आणून बसवली आहे। आम्ही आळंदीला बाबांच्या हाताला धरून गेलो, बाबांनीच आम्हाला आळंदीत नेलं। आज आम्ही जीवनामध्ये जे काही आहोत ते केवळ आणि केवळ गोविंद बाबा केंद्रे यांच्यामुळे आहोत। आमच्यासारख्या दगडांना आकार देण्याचं काम बाबांच्या हातून झालं, त्यांनीच हाताला धरून नेलं, त्यांनीच आशीर्वाद दिला। 1999ला मी माझ्या गावात बाबांचं कीर्तन ठेवलं सप्ताहाला। महाराज मी आळंदीतही बोललो ना। 4 विद्यार्थी होते, 2 मोठे मृदंग वादक होते। या मधून वाट करा। विठाला 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 पाठिंब्याला माणसं असली म्हणजे बरं राहते। असे माणसं मागं असले की उभा राहायला बरं राहतं, निवडणुकीला नाही कीर्तनाला। साक्षात अर्जुनच आहेत, बाण घेऊनच आहेत आजोबा। आणि अर्जुनाचा बाण असा सुटलाय सुसाट, आमची मशाल येऊ नका। तिकडलं बोललो बरं, आपलं काही नाही। महिला मंडळ झालं का? त्यांना बसू द्या, थोडं सरकून घ्या। काय झालंय, मंदिर किती मोठं झालं तरी कमीच पडणार आहे, कारण तुम्ही आवडीनं जास्ती संख्येने येता। इथला खड्डा भरून घ्या ना, त्रास होतोय त्याचा। आता ते एवढं चांगलं लावलंय म्हणल्यास आवाज देणारच आहे त्याला काय। काही पुरुष मंडळी इथं वर आली तरी चालेल बरं का, मलाही आणखी स्टेजवर आले तर जास्त संख्या दिसेल। या समोर या, पटकन, फक्त न बोलता हळूहळू हळूहळू आपलं गुपचूप गुपचूप यायचं। महिला मंडळ तुम्ही गप राहा, तुम्ही गप राहिलात की कीर्तन सुरू। विठाला बळराम महाराज 99ला माझ्या गावात बाबांचं कीर्तन ठेवलं। सप्ताहातलं कीर्तन होतं। 2 टॉपचे मृदंग वादक होते आळंदीतले, म्हणजे आमच्याच केंद्रीय महाराज संस्थेतच राहणारे दोघं। माझ्या गावचे 2 जण होते आणि मी होतो। आम्ही 1 जण वाजवायला होता, आम्ही चौघट टाळ घेऊन उभा होतो। केंद्रे बाबांनी त्या चौघाबद्दल ब्र सुद्धा काढला नाही, फक्त माझ्याकडे बोट केलं
म्हणले ह्या पोराकडे बघा, याची देहबोली बघा, याचा आत्मविश्वास बघा. एक दिवस केंद्रे महाराजाच्या उंचीला हा पोरगा गेल्याशिवाय राहणार नाही. बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि मीही ठरवलं जर बाबांचा शब्द माझ्यासाठी गेला असेल तर आपण तो शब्द खाली पडू द्यायचा नाही. आणि मी माझा प्रयत्न करत राहिलो. बाबांचा आशीर्वाद पाठीशी होता. झी टॉकीज चॅनलवर सगळ्यात जास्त कीर्तनाचे भाग देणारा कीर्तनकार म्हणून माझं नाव आहे. आत्तापर्यंत 140 भाग दिलेत झी टॉकीजला कथा कीर्तनाचे. माझ्यानंतर साठे महाराज आहेत आणि साठे महाराजाच्या नंतर इंदोरीकर आहेत. आम्ही तिघं टॉपला आहेत आणि आमचा तिघांचा TRP छप्पर फाडके असतो. म्हणून एक कथा केली तर आम्हाला ते थोडेच पैसे देतात, 2 लाख. एक कीर्तन केलं तर आमचे 75 असतात. म्हणजे बाबांचा आशीर्वाद मी वाया जाऊ दिला नाही. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचे. मी काय फार मोठा आहे असं म्हणायचं नाही, पण बाबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्र आम्हाला ओळखतो एवढं मात्र छातीटोकपणे सांगता येईल. मध्ये बाबांची मूर्ती आणली आहे. ज्या मूर्तिकारानं घडवली त्याला लोटांगणच आहे आणि ज्यांनी त्याच्यावर देखरेख करून अशी बनवायला लावली त्यांना 100 मार्क दिले पाहिजे. हुबेहूब गोविंद बाबा समोर बसलेत की काय असं वाटतंय. सगळं जसं फेटा तसाच आहे बाबांसारखा, ते हात बाबांचा तसाच आहे. डावा हात असा ठेवलेला. बाबा असंच बसायचे. आम्ही रोज पाहायचो बाबांना. विठ्ठल महाराज खोट आहे काय? सगळं काही बाबा, ती मूर्ती म्हणजे बाबाच आहेत. फक्त एकच गोष्ट कमी आहे. सांगू का नको? सांगू. एकच कमी आहे बघा त्या मूर्तीमध्ये. सांगू सांगू मूर्ती बोलत नाही. आता काय कमी असलं तर सांगाव का? बोलली असती तर मग केंद्रे बाबाच इथं आलेत असं म्हणायचं. तरी बाबांची मूर्ती आली म्हणजे बाबा गावात आले आणि आपण फार सुंदर नियोजन केलं. सगळ्या मूर्त्या वरच्या मंदिरात घेतल्या आणि खाली भगवान बाबांची मूर्ती. अगदी भगवान गडावर जसं स्वरूप आहे तसं स्वरूप आपल्या गावात या सोहळ्याला आणि या मंदिराला देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळं गावकऱ्यांना धन्यवाद आहेत. पूजनीय शास्त्रीजी, आमचे हृदयाभिन्न जीवलग गोविंद महाराज केंद्रे संस्थान ज्ञानेश्वरी मंदिराचे महंत मठाधिपती विष्णूजी महाराज केंद्रे, आदी करून महाराज मंडळी, खडेश्वरी बाबा आहेत आणि महंत बालयोगी स्वामी विद्यानंद महाराज, सगळेच महंत येणार आहेत. विष्णू महाराज मला वाटतं 2 दिवस राहणार आहेत. 17ला कीर्तन करून 18ला काला करून मगच आपल्या इथून त्यांचं प्रस्थान होईल. महाराजांचं लक्ष आहे. महाराजांच्याच मार्गदर्शनामध्ये आमचे हृदयाभिन्न जीवलग बळीराम महाराज यांच्याद्वारा महाराजांच्या आज्ञेनं आमच्यापर्यंत सेवा आली. आम्ही विष्णू महाराजात आणि गोविंद बाबात फरक करत नाही. गुरुच्या जागेवर विष्णू महाराज गेले, आमच्यासाठी ते गोविंद महाराजाच्या उंचीचे आहेत. आम्ही जरी सोबत खेळलो बागडलो असलो, सोबत वावरलो असलो, आम्ही धर्मशाळेत क्रिकेट खेळायचा. विष्णू महाराजाची बॉलिंग आणि माझी बॅटिंग. आम्ही इतकं बालपण आमचं सोबत समवेत गेलं, पण तरीही आज आम्हाला ते गुरुस्थानी आहेत, कारण ते जागेवर गोविंद बाबाच्या बसलेले आहेत. विठाला आदरणीय बळीराम महाराजांनी नियोजन करावं. महाराजांनी मग त्या कंडारीतला असेल या कंडारीतला असेल. खरं बळीराम म्हणजे दादा. परिसरात कुठेही नियोजन असलं की दादा. दादा लोक भारीच असतात. मी बळीराम दादा बद्दल बोललोय. तुमच्या डोक्यात अजित दादा असेल तर काढून टाका. मी आमचा भागवतातला दादा सांगितलं. बळीराम दादा. सगळी महाराज मंडळी, काही कीर्तनकार आहेत सगळे, त्यांची कीर्तनं सोडून या सोहळ्यासाठी आवर्जून आपल्याला सहकार्य द्यायला उपस्थित आहेत. सगळे आमचे गुरुबंधू आहेत. सगळ्यांप्रती महाराज कीर्तन करून आलेत काका महाराज. त्यांची भावना या गावावरही आहे आणि माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझ्यावर प्रेम आहे म्हणून विठ्ठल महाराजही सुंदर कीर्तन करतात. सगळे हे गुणवान मंडळी.
आपल्या गावाला लाभली हे दादाचं नियोजन आहे. आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. साऊंड सिस्टीम वाल्याला 100 पैकी 101 मार्क देऊन टाका. बरं, त्याच्या नावातच सगळं आलं ना, शिवशक्ती. हा, शिव आणि शक्तीचा संगम आहे. ते नुसतं शिव दिला असतं तर कमी पडलं असतं बरं का. शिवाला शक्ती लागते. तुम्ही पहा, शिवामध्ये शक्ती कुठं आहे? पहिली वेलांटी म्हणजे शक्ती आहे. शिवातली वेलांटी काढली तर खाली काय राहील? शव म्हणजे बोला बोला, मड मड. शिवाला जर वेलांटी नसेल तर ते मड राहतं. शंकरासोबत शक्ती लागतेच. तुम्ही नाव सार्थ दिलं, नावासारखं काम चालू आहे. धन्यवाद. विठाल मानवी जीवनाच्या प्रवासात प्रारब्धही महत्वाचा आहे आणि प्रयत्नही महत्वाचा आहे. नशीबही महत्वाचं आहे आणि कष्टही महत्वाचे आहेत. काही लोक प्रारब्धाला मानत नाहीत, नशिबाला मानत नाहीत आणि काही प्रयत्नाला मानत नाहीत. 2 गोड वाक्य ऐका. दे रे हरी असं होत नाही. प्रयत्न करावेच लागतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ओले मुळ भेदी खडकाने अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग ओले मुळ भेदी अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या सांगतो. विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास. अभ्यासाचे निबळे, एकागती अंतराळे. 500 माणसांना घेऊन एखादी बस आकाशात उड्डाण करू शकते. हे राईड बंधूच्या अगोदर माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिलंय. आणि कोणी जर तसं म्हटलं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. आज 500 माणसांना घेऊन बस उडते का नाही? विमान म्हणजे काय? बस. तुम्हाला विष पचवता येतं प्रयत्न जर असेल तर. अभ्यासे सेवनी विष पडे, दोरी चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. बघा, विष पचवता येतं. जमलं तर बघा थोडं थोडं उद्यापासून. सुरुवातीला सुईच्या टोकावर बसेल एवढा थेंब घ्यायचा, जिभेवर सोडायचा. त्या थेंबानं काही नाही झालं तर दुसऱ्या दिवशी 2 थेंब घ्यायचे. 2 थेंबही आपल्याला पचले तर पुढच्या आठवड्यात 4 थेंब सुरू करायचे. 2 आठवडे 4 थेंब पचत राहिले, मग अर्ध टोपण घ्यायचं. अर्ध टोपण पचायला लागलं की 15 दिवसांनी 1 टोपण घ्यायचं. आणि टोपणानं काही नाही झालं की मग बाटली घ्यायची. पचवता येत आणि पचवत नाहीत का लोक? दारू म्हणजे काय? विष पचवायलेत ना बाटल्याच्या बाटल्या. हा अभ्यास आहे. अहो, तंबाखू काय? तंबाखू काय? त्याच्यावर चित्र आहे ना. त्या किती भयंकर चित्र दिलंय, ते बघूनच उलटी येते महाराज. सिगारेटच्या पाकिटावर काय लिहिलंय? सिगारेट स्मोकिंग इज इंजॉयरस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. तरी माणसं पाकिटच्या पाकिट संपवायलेत का नाही? तंबाखू तुमचं सोडा, आमचे भजने खायलेत महाराज. रामकृष्ण हरीला तोंडात ठेवतात, जय विठ्ठलला तोंडातून काढतात. अख्खी 2 तास ठेवतात तरी महाराजाला पत्ता लागत नाही. बरं, माझ्याकडे बघू नका.
कीर्तनकार खात असतील तर ते त्यांना धन्यवादच आहेत. मला सुपारी सुद्धा जमत नाही. विषच आहे. सिगारेट विष आहे, तंबाखू विष आहे, दारू विष आहे. पण टप्प्याटप्प्यानं अभ्यास झाला की माणसं पचवायला लागली. अभ्यास असेल तर विष पचवता येत. हा प्रयत्नवाद आमच्या संतांनी सांगितलाय. विठाल पुढं ऐका. प्रयत्न केवढ्याही उंचीचा असू द्या, तुमच्या जर नशिबात नसेल तर प्रयत्न करूनही यश येईलच याची खात्री देता येत नाही. बघा, प्रयत्न कोण करत नाही. वर्गात 50 पोरं असतात, 50ही पोरं अभ्यास करतातच नाही. मग पैकीचे पैकी मार्क 50ला मिळतात का? अभ्यास सगळ्यांचाच आहे, पैकीचे पैकी घेणारे दोन. समजावं, प्रयत्न सगळ्यांनी केला, नशिबानं साथ दोघांना दिली. आमदार होण्यासाठी 5-7 उमेदवार उभे असतात की नाही? प्रयत्न सगळेच करतात की नाही? लोक म्हणतात निवडून आलेलं लय चॅप्टर आहे हो, पडलेलं का येड आहे का? येड्या माणसाला पक्ष तिकीट देईल का? माणसं म्हणतात निवडून आलेल्यानं पैसा लय वाटला हो, पडलेल्यानं वाटला नाही का? दोघही चॅप्टरच आहेत. ते काय धोतरावर इन करीत नाहीत, कानाला बिड्या लावित नाहीत आणि धोतरावर बेल्टही बांधत नाहीत. उलट महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांपैकी हाती चॅप्टर 288 तिकडे गेलेत. चॅप्टरच आहेत ते. पडलेलंही चॅप्टर आहे, आलेलंही चॅप्टर आहे. पडलेल्यानंही पैसा वाटला, आलेल्यानंही पैसा वाटला. मग निकाल लागताना एक विजयी होतो, 6 पराभूत होतात. समजायचं 7ही लोकांचा प्रयत्न होता, नशिबानं एकाला साथ दिली. ज्याला नशिबाची साथ मिळाली तो विजयी झाला. विठाला कुस्ती खेळणारे मल्ल शेकड्या नाहीत ना. आता अहिल्यानगरला झाले ना महाराष्ट्र केसरी. कुस्ती 50 जणांनी खेळली, महाराष्ट्र केसरी किती झाले? एकच झालं. एकानं होता होता लाथ मारली. शिवराजनं होता होता लाथ मारली. त्याच्या प्रयत्न तिथवर गेला, पण त्याला अंपायरनं साथ दिली नाही म्हणा, किंवा त्याच्या नशिबानं हुलकावणी दिली म्हणा. अंपायरनंही साथ दिली नाही म्हणायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. मग पंचांना चुकीचा निर्णय का दिला? ह्याच्या नशिबात महाराष्ट्र केसरी नव्हता. प्रयत्न सगळ्यांचेच असतात. यश ज्याला मिळतं तिथं नशीब लावायचं. यश नाही मिळालं की म्हणायचं नसीब कमी. बघा ना, प्रयत्न करून सकाळी दररोज पोरं उठतात, दररोज पळतात, 8-8 किलोमीटर पळतात. पोलीस भरतीसाठी, आर्मीसाठी प्रयत्न करतात. सगळे प्रयत्न झाले, व्यायाम झाला, पळणं झालं, बॉडी बनवली, सगळं झालं, ग्राउंड मारलं, आणि लेखी परीक्षेत 2 मार्कावरनं पोरगा नापास झाला. माणसं काय म्हणतात? त्याचा बापच काय म्हणतो? महाराज पोरानं हटोकाट प्रयत्न केले, लेखी परीक्षेत 2 मार्कानं गेलं हो. मग शेवट म्हातारं काय म्हणते? जाऊ द्या महाराज, आपल्या पोराच्या नशिबात नोकरी नव्हती. प्रयत्न टोकाचा झाला, यश नाही मिळालं, समजावं तिथं प्रारब्धानं आपल्याला हुलकावणी दिली. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे भोगतो न घडे संचिता वाचून. किंवा ज्ञानेश्वरी घ्या. लाटीचे लिहिले ते न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून.
कपाळावर आपल्या बरचसं लिहिलेलं आहे. मला वाचता येतं बरं का. जरा टोपीवर घ्या ना. टोपी न दिसना गेलं तर मी कपाळाकडे पाहून मला भविष्य कळतं. मी अभ्यास केलाय त्याचा. मी खोलातलं नाही सांगत, एक जनरल सांगतो, सगळ्यांना लागू होईल असं. ज्याच्या कपाळावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त आठ्या पडतात त्या माणसाला 90% मरणाचा धोका नाही. तुमचं तर स्पष्ट, केस मागे गेल्यामुळे तर लय दिसायला व्यवस्थित. टोपीवाल्यांचं तरी मला जरा बघावं लागतं, तुमचं स्पष्ट. ऐका, आणि आता यांचे गेलेत टेन्शन घ्यायचं नाही, तुमचेही थोडे गेलेत. केस गेलेल्या माणसाबद्दल एक गोड वाक्य सांगतो. माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असू द्या, काही बिघडत नाही, माणूस गेलेली केस नसला पाहिजे. ज्याच्या कपाळाला 5च आठ्या पडतात 85, 4च आठ्या पडतात 75, 3च पडतात 65, 2च पडतात 55, 1च पडते 50. एक जण असं बघू लागलं, महाराज 8च पडत नाही म्हणलं. मी म्हटलं 40 पासून जपून राहा. रुटीन चेकअप डॉक्टरांकडून करून घेत जा. शुगर बीपीच्या गोळ्या चालू ठेव आणि उसाचं ट्रॅक्टर आल्यावर चटकन बाजूला होत जाय, नाही तर ते तुझा कार्यक्रमच करते. जगाच्या पाठीवर सगळ्यात सुपर ड्रायव्हर जर कोणता असेल तर ती स्पेशल डिग्री आहे महाराज, TDM. जसं BMS, BHMS, DHMS, BDS, MBBS अशा डिग्री आहेत ना, तसं TDM एक डिग्री आहे. तुम्ही म्हणाल TDM म्हणजे काय? लॉंग फॉर्म सांगतो तुम्हाला, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. त्याचं नाव आहे TDM. जाऊ द्या त्यातला विनोद काढ. कपाळावर आहे तुमच्या भुवयाच्या आकारात पण काय काय दडलंय. ज्याच्या भुवयाचे केस पातळ, बिचाड्याकडे पैसा नसतो पण दान धर्माला मागं हटत नाही. सप्ताह ठरला, काय वर्गणी आहे बाबा, माझ्याकडे नाही, हात उसने करल, कर्ज काढल, पण वर्गणीला मागं सरणार पहिल्या दिवशी ही घेऊन टाका. ज्याच्या भुवयाचे केस दाट, पैसा भरपूर असतो पण हातचा सुटत नाही. कार्यकर्ते 4 वेळा भेटल्याशिवाय त्याची पावती होत नाही. ज्याच्या भुवयाला असा सरळ आहे, करारी वृत्तीचा, बाणेदार स्वभावाचा, मोडेन पण बस वाकणार नाही ह्या वृत्तीचा. ज्याच्या भुवया धनुष्याकृती, सरळ मनाचा, दिलदार स्वभावाचा, दानशूर वृत्तीचा, मोकळ्या मनाचा. ज्याच्या भुवयाचे केस एकमेकाला जोडलेले आहेत, गोड बोल्या, काम कुठलंच करणार नाही पण गोड बोलल्याशिवाय राहणार नाही. बघा, माझ्या बघू नका, तुमचं तुम्ही बघा उद्या आरशामध्ये, माझा मेळ लागणार नाही तुम्हाला. हे ज्योतिषशास्त्र आहे. तुमच्या हातामध्ये हस्तसामुद्रिक आहे, पायामध्ये पण काही दडलंय. उगा एक ढोबळ सांगतो. पुरुषांचा उजवा पाय, उजव्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट, माझं बघू नका, तुमचं अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा जर कमी लांबीचा असेल तर आतल्या गाठीचा. मनात काय चाललंय कळू न देणारा. अंगठ्या शेजारचं बोट बरोबर अंगठ्या इतकंच असलं तर तराजू सारखं काम, टिट फॉर टॅट, जशाला तसं. कोणी 2 रुपये मदत केली तर आपण त्याला 3 रुपये करणार. कोणी आपल्या कामाला धावून आला तर त्याच्या कामाला धावून जाणार, जशाला तसं. प्रेम केलं तर कपडे काढून द्यायची तयारी आणि वैर केलं तर कपडे काढून घ्यायची तयारी, असा माणूस. वैराला वैर, मित्राला मित्र. आज तिसरं पुढचं ऐकून घ्या. ज्याचं उजव्या पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा जास्त लांबलेलं असतं ते 100 आणि 1% बायकोच्या ऐकण्यातलं गिऱ्हाईक असतं. मला वाटतं बहुतेक जणांचे लांबलेलेच असतील. महिला मंडळ, उद्या तुम्हाला सोपा उपाय सांगतो. सकाळी नवऱ्याला म्हणायचं जरा पाय जोडा, दर्शन करायचंय. अंगठ्या शेजारचं बोट जर लांबलेलं असेल तर परवापासून तुम्ही म्हणाल तसं. बघा तुमचं तुम्ही.
आपलं कीर्तन संपेपर्यंत तुम्हाला एक कामच दिला आता. आता पाय टाकला ना महाराज, पुढचा पंजा आणि मागची टाच जमिनीला टेकली पाहिजे आणि मध्ये सांद राहिली पाहिजे. खरं तर 3 बोट असे बरोबर बसले पाहिजे फिटिंग मध्ये त्या सांदीमध्ये. त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही महाराज. त्यानं काम हाताला घ्यायचं आणि कडीला न्यायचं. त्याला नुसतं लग्न जमवायला नाही, ते सुपारी फोडून नाही आलं तर मला विचारा. मंदिराच्या भूमिपूजनाचं नारळ त्याच्या हातानं फोडा, 6 महिन्यात कळस नाही बसला तर मला विचारा. उमेदवारांनी सुद्धा ध्यानात ठेवा, प्रचाराचा नारळ त्याच्या हातानं फोडा, गुलाल नाही लागला तर मला विचारा. भाग्यवान पाय येतो महाराज. काय काय पाया असते कुठंच सांद राहत नाही. चुकून सुद्धा लग्न जमवायला नेऊ नका. उलट पहिले जमलेले 2 मोडून माघारी येईल ते. मंदिराच्या कामाचं नारळ त्याच्या हातानं वाढवायचं नाही. मंदिर तर व्हायचं नाही, गावात भांडणं लागल्याशिवाय राहायचं नाही. मत मोजणीला सुद्धा त्याला सोबत नेऊ नका. शेवटच्या फेरीपर्यंत तुम्ही आघाडीवर राहाल आणि शेवटच्या फेरीत 3 मतानं सीट जाईल. गेली की समजावं त्याच्यामुळं गेली. पायात आहे, हातात पण फार सुंदर आहे. हाताला रेष आहेत ना, ज्याची मधली रेष अशी मध्यभागी रेष आहे, शेवटपर्यंत खाली आली आहे. समजावं 90च्या पुढं 100 पर्यंत मोकळ्या मनानं जगणार. एक जण म्हटला महाराज रेष शेवटच आहे, मध्ये 2 आडव्या गेल्यात. म्हणलं रोग राहिला, जपून राहा. साथीचे रोग आले की घराबाहेर पडत जाऊ नको. मधल्या बोटावर एक गेलेली बघा, ही सगळ्यांनी बघायला अडचण नाही. खालून वर पर्यंत ज्याची गेली मधल्या बोटावर पैसा. महिला मंडळी उजवा बघू नका, तुम्ही डावा बघा. पुरुषांचा उजवा, महिलांचा डावा. मधल्या बोटावर गेली ती धनरेष आहे, पैसाच पैसा. बघा आपलं आपलं कसं आहे. गायक लोकांच्या चांगल्या असतात, वाजवणाराच अवघड आहे. पण तुम्हाला सांगू का, वाजविणाराच्या आता जरी दिसत नसल्या, 12 वर्ष मृदंगाची सेवा घडू द्या, ती रेष अशी मजबूत झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात कष्टाचं काम ते. ही धनरेष. एक जण म्हटला महाराज रेष बरोबर आहे हो, पण 3 कात्र्या आहेत त्याला. म्हणलं बरोबर आहे, पहिली कात्री बायको आणि दुसऱ्या कात्र्या लेकरं. तू कमवायचं आणि तिघांनी उडवायचं. हे बोट आहे, लहान मुलांनी बघायला अडचण नाही, विद्यार्थी लोकांनी. 2 नंबरच्या बोटावर ज्याची स्पष्ट गेली ती विद्या रेषा असते. ती रेषा ज्याला आहे त्याचा अभ्यासात प्रगती असते. दिसत असली तर बघा, माझी स्पष्ट दिसेल तुम्हाला. भगवद्गीता मी 25 दिवसात पाठ केली होती. 25 दिवसात. बक्षीस मिळाले मला 99ला. ज्ञानेश्वरी 70% पाठ केली आहे, 30% राहिली. वडील अचानक अर्धांगवायूनं पडले म्हणून, नाही तर तेवढी पाठ करूनच आळंदी सोडली असते. उलट्या पालट्या कशाही ओव्या पाठ केल्या महाराज. हरिपाठ तर उलटा म्हणायचो. ही रेषा आहे, विद्या रेषा. बघा लेकरांच्या असेल तर त्याला शिकवा. IAS IPS डॉक्टर इंजिनियर पोरगा झाला म्हणून समजा, फक्त करून घ्या त्याच्याकडून अभ्यास. विद्या रेषा. इकडं संतती रेषा असते. ज्याला पहिली जाड त्याला पहिला मुलगा, ज्याला दुसरी जाड त्याला दुसरा मुलगा. कृपा करून म्हातारे माणसं ह्या रेषा बघू नका. तुमचा कार्यक्रम आटोपलाय आता. ज्याची नुकतीच लग्न झाली आहेत किंवा होणार आहेत त्यांनी बघा. एक जण म्हटलं महाराज बारीक बारीक 5 आहेत हो. म्हणलं टेन्शन घेऊ नको, 5 वेळा कन्यादान. असं केल्यावर इथं एक घडी पडते. ज्याला एकच घडी त्याला एकच बायको. जास्ती घड्यावाल्याचं मला विचारू नका. महिला मंडळ शेवटचा विनोद होता बरं, नाही तर घरी जाऊन म्हणताल हाच हात करा. नसलेले भांडणं. हे सगळं मी ज्योतिषशास्त्र का सांगितलं. आपण माना अथवा न माना, प्रारब्धाला महत्व द्यावंच लागतं. विठाला व्यवसाय निमित्त फळ देत से संचित, फळ देत से संचित, फळ देत से
व्यवसाय निमित्त फळ देत असे बऱ्याच लोकांना वाटतं कॉन्ट्रॅक्टर झालं की पैसेवालं होता येतं. किती कॉन्ट्रॅक्टर भिकायला लागलेले दाखवायचे. कायला वाटतं उद्योग धंदा केला की पैसा येतो. उद्योग धंदा करता करता जमीन विकावं लागलेली माणसं दाखवू का? लोकांना वाटतं राजकारणात गेलं की पैसा येतो. राजकारणात जाऊन भिकायला लागलेले दाखवायचे का? निमित्त व्यवसाय आहे, फळ तुमचं कपाळ देणार. ओवी सांगतो तुम्हाला, भाग्याचे नि भडसे नंतर उद्यमाचे निमिसे, मग संपत्ती जात अपैसे घर रेगे. अगोदर भाग्य लागतं, नंतर प्रयत्न लागतो, आणि दोन्हीची सांगड घातल्यावर भाग्य अधिक प्रयत्न बरोबर यश. पुन्हा दोन वाक्य ऐका. नशीब त्याला साथ देतं ज्याचे प्रयत्न चांगलेत, आणि प्रयत्न त्याचेच फळाला येतात ज्याचं नशीब अनुकूल झालेलं आहे. विठाला माणसं म्हणतील महाराज आता तुम्ही रेषा सांगितल्या, अंगठा सांगितला, कपाळ सांगितलं, गोया सांगितल्या, मग आमचं काय बदलणारच नाही का? आहे तसंच शेवट राहील का? नाही, बदलता येईल, नक्की बदलता येईल. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा झाला, हरी कृपे हो जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. बदलता येईल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा असू द्या, हरी कृपे त्याचा, हरीची कृपा झाली तर नाश. मी म्हणतो लांब सोडा, 7 दिवसात तुमचं नशीब बदलेल. 7च दिवसात. हातावरच्या रेषा मी सांगितल्या. एखाद्या ज्योतिषाला हात दाखवा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, त्यानं म्हणू द्या रेषा बिघडल्यात, हातात शनी येऊन बसलाय, मंगळ शुक्राच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे, सगळा अवमेळ होऊन बसलाय, 7.5 तुमच्या मागं लागण्याची शक्यता आहे. एवढं सगळं ज्योतिषानं सांगू द्या. ते ऐका. 7 दिवस नित्य नियमानं कीर्तनात येऊन बसा, हरिपाठाला येऊन बसा, आणि जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवून भजन करा. 7 दिवस त्याच्या नावानं टाळी वाजवा, आणि 8व्या दिवशी त्याच ज्योतिषाला हात दाखवा. तो तुम्हाला हात जोडून म्हणल काय चमत्कार झाला, पहिल्या दिवशी शनी आणि 7.5 बसला होता, गायब झाला. आता तुमच्या हातात गुरुनं मंगळ राशीत प्रवेश केलाय, आजपासून तुमचा भाग्योदय झाला म्हणून समजा. 7 दिवसात. टाळीचा साधा फायदा आहे का महाराज? टाळी वाजवावी, गुढी खरे टाळी बोला, त्याचा फायदा सांगतो. तुम्ही टाळ्या वाजवल्या ना, बाकी जाऊ द्या. तुमच्या जीवनात जेवढे आजवर पाप घडलेत तेवढे पाप 2 तास टाळी वाजवली कीर्तनात तर तुमच्या शरीरातून निघून जातात. एक जण म्हणला महाराज चांगलंय, कीर्तनात टाळ्या वाजवल्या पाप निघून गेले, आमचे निघून गेलेले पाप कुठं जातात? मी म्हणलं सोपं आहे, जे टाळ्या वाजवतात त्यांचे निघून जातात, जे टाळ्या वाजवत नाही त्याच्या डोक्यावर बसून त्याच्यासोबत जातात. सगळ्या गावाचे पाप ज्याला घरी न्यायचे त्यानं टाळी वाजवायची नाही, आणि ज्याला वाटतं आपले पाप इथं टाकायचे त्यानं टाळी वाजवायची. तुम्ही म्हणाल मग सगळ्यांनी जर टाळी वाजवली तर पाप जातील कुठं? महाराजाच्या गाडीत जातील. महाराज काय करेल? शिजवून खाईल. तुला टेन्शन आहे का? गाडीत जाताना कुठं गंगेत सोडून देईल. तुझ्या गावातून गेले, विषय संपला. टाळी हस्तरेषा बदलते, आणि टाळी इथला नाद वैकुंठापर्यंत घेऊन जाते. विठाला टाळी देवाच्या नावानं असू द्या, नाही तर टाळी संतांच्या नावानं असू द्या. योगायोगानं भगवान बाबा, गोविंद बाबा 2 महात्मे तुम्ही गावात ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि देवासह बसवताय. एकच मिनिट दोघांचं संयुक्त भजन करू आपण. आम्ही पुढे म्हणतो
आई साहेब आमच्या मागं म्हणतील, पुरुष मंडळींनी त्यांच्या मागं म्हणायचं. जमल ना? आपण पुढं, आई साहेब मागं, पुरुष मंडळी त्यांच्या मागं. गोविंद बाबा, भगवान बाबा, दोन महात्म्यांच्या नावानं टाळी वाजवायची भाग्य बदलण्यासाठी. थांबा, भजन घेऊ ना. भगवान बाबा माझे गोविंद बाबा, भगवान हो, भगवान बाबा माझे गोविंद बाबा. वा वा. हो, भगवान बाबा माझे गोविंद बाबा. शाबास. म्हणून जर चांगलं. हो, भगवान बाबा माझे गोविंद बाबा. भगवान भगवान बाबा माझे गोविंद बाबा. भगवान बाबा सर्वजण म्हणा. हो, भगवान बाबा माझे गोविंद बाबा. भगवान बाबा माझे गोविंद. हो हो हो, भगवान बाबा माझे गोविंद बाबा. भगवान बाबा माझे गोविंद बाबा. गोविंद बाबा. महिलांनी खरंच गोड म्हटलं बरं का. पुरुष कमी पडले असं म्हणायचं नाही. तुमचा तर आवाज मोठा होता, पण खरं सांगू का, पुरुषांचा मोठा होता आणि महिलांचा गोड होता. पुरुषांचा मोठा आणि महिलांचा गोड. हे दोघांना टेन्शन नको. नशीब आहे, चेतन वस्तूलाच नशीब आहे असं नाही बरं. जड वस्तूला सुद्धा नशीब, दगडाला सुद्धा नशीब आहे. बघा, पटवून देतो. तुकोबारायचं प्रमाण सांगतो गाथेतलं. आपल्या गावासारखं गाव, कंडारीसारखं गाव, विठ्ठल रखुमाईच्या योगायोगानं आपण बसवणारच आहे. मूर्त्या बसवायचं ठरलं. आता मूर्त्या कुठून आणायच्या म्हणले, पंढरपूरला जाऊ. गेले 2 गाड्या भरून. एका गाडीत 35च्या आतले तरुण, दुसऱ्या गाडीत 50च्या वरचे ज्येष्ठ. म्हातारी नका म्हणून, ज्येष्ठ सिनियर सिटीजन. 2 गाड्या गेल्या. त्या मूर्तिकाराकडे गेले, आम्हाला विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिजे. त्यानं म्हणलं एवढ्या बनवलेल्या आहेत पहा. पोरं म्हणले बनवलेली काय पसंत पडना गड्या, बनवून घेऊ. फोटो दाखवला मोबाईलमध्ये पोरांनी, ह्या अशाच पाहिजे आम्हाला. ते म्हणला बनवून देतो, मला 15 दिवस द्यावे लागतील. पोरं म्हणले 20 दिवस घे, पण आम्हाला अशा मूर्त्या दे. ते म्हणले मग दगड चॉईस करा. हे 10-12 दगड आहेत, काळे दगड. एक 10 फुटाचा काळा दगड पडलेला होता. तो चौकून पाहिला, पोरांना दगड आवडला. म्हणले हा दगड घेऊन टाका. तो म्हणला दगडाची किंमत 25,000 आहे, हे 25,000 तुला. घेतला दगड. तुझी मजुरी? तो म्हणला मजुरी 25,000. 25,000 तुला मूर्त्या तयार झाल्या की दिल्या जातील. ऍडव्हान्स दिला. गावाकडे निघून आले. 15 दिवसात त्यानं काम करून सुंदर मूर्त्या बनवल्या. पांडुरंग बनवला 4 फुटाचा आणि रखुमाई बनवली 4.25 फुटाची. फोन आला त्याचा, गावकरी गेले मूर्त्या आणायला. पुन्हा 2 गाड्या, एक 35च्या आतली आणि एक 50च्या वरची. गेल्यानंतर मूर्त्या पसंत पडल्या, खूप सुंदर. 25 देऊन वर 1100 रुपये त्याला इनाम दिला. चांगल्या बनवल्या बाबा, गाव प्रसन्न आहे तुझ्यावर. मूर्त्या गाडीत ठेवल्या, निघणार तेवढ्या ज्येष्ठ नागरिकातला एक जण पुढे आला. थांबा, आपण 25,000 देऊन दगड केवढा घेतला होता? म्हणले 10 फुटाचा. मूर्त्या मोजा, एक 4 फुटाची आणि एक 4.25 फुटाची, 8.25 फूट. तोडाफोडीमध्ये गेलं 1 फूट, 8 फूट गेलं. आपला दगड 2 फूट शिल्लक राहिलाय.
पोरं म्हणले ह्याच्यामुळेच ह्याला नग म्हणत होतो. अरे मूर्त्या मिळाल्या कशा, 2 फूट दगडावर काय डोकं फोडून घ्यायचे का? आता शहाणी माणसं फार विचार करतात, जमणार नाही. दगड काय फुकट घेतलाय का? 25,000 देऊन 10 फूट दगड घेतलाय म्हणजे 2,500ला 1 फूट पडलाय. 2 फूट दगडाचे 5,000 रुपये होतात. काय फुकट येणार आहेत का? 5,000 फुकट येणार आहेत? शेतात खुरपणाऱ्या मावल्या देवाला द्यायचे म्हणून 1100ची 2100ची पावती देतात. लेखी बाळी कळसाला द्यायचं म्हणून 1100ची 2100ची 5,000ची पावती देतात. आणि आपण 5,000 वाया घालवायचे का? आपला दगड आहे, गावाकडे न्यायचा. पोरं म्हणले त्याच्यापेक्षा 5,000 माघारी, पैसे माघारी नसतात म्हणले. दगड घेतला. तुम्हाला काय डोक्यावर न्यायचंय का? गाडीत सीट खाली टाकून न्यायचंय. माझ्या सीट खाली ठेवा. दगड सीट खाली ठेवला 2 फुटाचा. दोन्ही गाड्या गावात आल्या. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 3 दिवसीय मोठा उत्सव. पहिल्या दिवशी मूर्त्या धान्यात ठेवल्या, दुसऱ्या दिवशी मूर्त्या पाण्यात ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी प्राण प्रतिष्ठा सोहळा. नेमकं फरशी बसवणाऱ्याकडून काम उरकता एक पायरी बसवायची राहिली होती. पायरी होती 2 फुटाची. लोक म्हणले हे कामवाले ना ह्यांचे पैसेच बुडविले पाहिजे. पैसे ॲडव्हान्स दिले की असं आगावपणा करून ठेवतात. आज एवढा सोहळा, पाहुणे रावळे गाव सगळं लेकी बाळी जावई येणार आणि पायरीच्या जागेवर मोकळं ठेवले. एक जण म्हणला आपण मिस्त्री काम करतोय, सिमेंट वाळू असली आणि 2 फुटाची पायरी असली तर आपण आत्ता 10 मिनिटात बसवून देतो. मग ते म्हातारं पुढं आलं. ते पंढरपूरून आणलेला 2 फुटाचा दगड मागवा म्हणले. आणि मग पोराला कळलं ह्याच्यासाठी म्हातारे सोबत पाहिजेत म्हणले. तो गाडीतून 2 फुटाचा दगड मागवला. बरोबर फरशीच्या जागेवर तो दगड बसवला. 15-20 मिनिटामध्ये झालं, सुकलं. आता प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. मुळात दगड किती होता? 10 फुटाचा एक दगड. त्याचे तुकडे झाले 3. 2 तुकडे बसले सिंहासनावर आणि 1 तुकडा बसला पायरीच्या जागेवर. आता दुसऱ्या दिवशी बघा, एका तुकड्याच्या डोक्यावर पाय आणि दुसऱ्या तुकड्याच्या पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एका वरी पाय ठेव. याला नशीब म्हणतात. एकाच दगडाचे 3 तुकडे, 2 तुकड्याच्या पायावर डोकं ठेवल्या जात आहे आणि एका तुकड्याच्या डोक्यावर पाय ठेवल्या जातोय. नशीब आपण त्या 2 दगडाचं नशीब पायावर डोकं ठेवून घेण्याचं आहे आणि ह्या दगडाचं नशीब डोक्यावर पाय ठेवून घेण्याचं आहे. हो, हे हार असतो ना, हार माळ्याजवळ एकच हार आहे का? त्या दुकानदाराकडे 5-25 आहेत. त्यातले 1-2 हार तुम्ही कंडारीकरांनी आज इथं घेऊन आले. त्यातला 1 हार महाराजाच्या गळ्यात जाणार आहे. त्याच्याजवळ एकच होता का? दुसरेही होते. एक कीर्तनाला आला आणि दुसरा स्मशानात गेला. एक कीर्तनाला आला, दुसरा स्मशानात गेला आणि दुसरे 2 मंगल कार्यालयात गेले. नशीब आहे. प्रत्येक हाराचं जाऊ द्या. एकाच दिवशी आपण हार आणि फुलं आणतो तर दुकानदार देताना तुम्हाला एक हार देतो, सोबत मुठभर फुलं देतो. आपण मंदिरात जातो, हार देवाच्या गळ्यात घालतो, फुलं देवाच्या. नशीब मोकळ्या फुलांचं नशीब पायावर पडण्याचं आहे आणि हारातल्या फुलांचं नशीब देवाच्या गळ्यात जाण्याचं आहे. एकदा पायावरचे फुलं गळ्यातल्या फुलांना वाद घालू लागले. अरे बेट्या हो, एकाच शेतात आपण वाढलो, एकाच टोकरीमधून दुकानात आलो,
एकाच ठिकाणी पाणी मारून मारून दिवसभर थांबलो, एकाच कॅरी बॅग मधनं कंडारीत आलो, आणि तुम्ही देवाच्या गळ्यात, आम्ही देवाच्या पायावर. तेव्हा गळ्यातले फुलातले हारातले फुल त्यांना सांगू लागले, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर गळ्यामध्ये आला असतात, पण तुम्ही सुईनं आरपार टोचून घेण्याचा कंटाळा केला म्हणून पायावर लोळताय. तुम्ही जर आमच्यासारखं स्वतःला सुईनं दोऱ्यात ओवून घेतलं असतं तर आमच्या बरोबर देवाच्या गळ्यात आला असतात. टोचून घ्यायचा कंटाळा केला, पायावर. पण नशीब पायावर आहेत. जरा पुजाऱ्याचं लक्ष जाऊ द्या, पायावरून सुद्धा टोपल्यात जाताल आणि टोपल्यातून बकेटात जाताल. आम्ही मात्र दिवसभर गळ्यात राहू. नशीब आहे. गळ्यातल्या फुलांचं नशीब वेगळं आहे आणि पायावरच्या फुलांचं नशीब वेगळं आहे. विठ्ठल महाराज मृदंग आहे. हा लाकूडच आहे ना. हे ज्या झाडाचं लाकूड आहे त्या झाडाला एवढंच लाकूड होतं का? हे 2.5 फुटाचं लाकूड इथं आलंय. याला इकडून गजरा लावला, तिकडून गजरा लावला, तिकडून धूमपान लावलं, इकडून पुडी बसवली, त्याला शाई भरली, त्याला वादी लावली, गठ्ठे लावले, हातोडीनं नाजूक हातानं त्याला सुरेल बनवलं. ब्रह्मरस निर्माण करतोय तो मृदंग कीर्तनात. लावणी मृदंग श्रुती टाळ सेवू ब्रह्मरस. 1, 2, 2.5 फुटाचं लाकूड इथं आलं. कीर्तन रंगवतंय ते लाकूड. याच्या बरोबरचे दुसरे लाकडं कुठे आहेत? आहेत. काही लाकडं चुलवणात आहेत, बुंदी काढायला. काही लाकडं शेडमध्ये गेलेत, पिदाड्याची मडे जाळायला गेले. काही लाकडं छोटे छोटे यांच्याकडे गेले, चुलीत घालून पाणी तापवायल्यात बाया त्याच्यावर. आणि काही लाकडं शेकोटीला गेलेत. काही लाकडं ट्रक ड्रायव्हरकडे गेले, ते चाकाला लावतात. ते काय काय गट्टू उट्टी उट्टी उटी. लाकडाचं नाही, एकच लाकूड, तुकड्या तुकड्याचं नशीब वेगळं आहे. विठाला मला पारमार्थिक साधनेचा भाग्योदय आज सांगायचा आहे. व्यावहारिक जीवनात जसं भाग्योदय आहे, पारमार्थिक साधनेचा भाग्योदय, कर्माचा भाग्योदय, ज्ञानाचा भाग्योदय, भक्तीचा भाग्योदय आणि वैराग्याचाही भाग्योदय. 4ही भाग्योदय आजच्या कीर्तनात आपल्या डोळ्यापुढे आणायचे. विठाल ज्ञानाचा भाग्योदय माऊलीने हरिपाठात सांगितलं. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्ष होणं महत्वाचं नाही, त्या ज्ञानाचा भाग्योदय होणं महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान आलं तर अभिमान सोबत येतो. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञान, सज्ञानाचे झोंबे कंठी. नुसतं ज्ञान आलं तर अभिमान वाढतो, आणि ज्ञानासोबत भक्ती प्रेम आलं तर मोक्ष प्राप्ती होते. विठाला आहे ज्ञानेश्वरी, तुम्हाला ऐकण्याचा छंद म्हणून सांगतो. ज्ञाने विन एके उपाय करीसे जितुके, तीही गुंपसी अधिके रुखिये. अज्ञान मुळा यया ज्ञानाची खड्ग, ज्ञानादेव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा. मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. साधूचा अंकित हरिभक्त
ज्ञानाच्या जोरावर मोक्षाची रेषा ओलांडून निघून जातो, याला ज्ञानाचा भाग्योदय म्हणतात. विठाला ऐका, कर्माचाही भाग्योदय. आपण नित्य कर्म करणारी माणसं आहे. करू म्हटलं तरी आपल्याकडून कर्म होणार आहे, नाही करू म्हटलं तरी होणार. एखादा म्हणल मी बसून राहील, बसून राहणारे माणसं गप्प आहेत का? कीर्तनात गप्प बसत नाहीत, बसल्या बसल्या सतरंजीच्या दोऱ्या काढतात. इथं नाही कोणी अजून लागलं नादाला, काम चालूच आहे. एखादं मृदंग वादकाच्या डाव्या बाजूला बसू द्या. आता ते मृदंग वादक काय करतात, एक 15-20 मिनिटाला पहिली कणिक काढतात आणि दुसरी लावतात. मग ते काढून निघालेली बाजूला पडली, बसलेलं कणिक हातात घेतय. उंदीर तरी करतय, कुत्र तरी करते, मांजर तरी करते, काहीच नाही तर चपाती तरी करते. गप बसत नाहीत माणसं. हात चालूच. एखादा म्हणल मी काही करणार नाही, झोपून राहील. झोपलेले माणसं गप आहेत का? अहो ते एकटं झोपत आहे, पण इतक्या जोर जोरात घोरत आहे महाराज, त्याच्या घोरण्यानं बाजूचे 25 जागे राहतात. घोरणाऱ्या माणसांची व्याख्या सांगू का मी? घोरणारी माणसं म्हणजे जनजागृतीचं प्रभावी कार्य करणारे कार्यकर्ते. एकटे झोपतात, 50ला जाग ठेवतात. एखादा म्हणाल मी घोरणार नाही, काही घोरत नाही, पण झोपेत त्यांना फिरायचे, चक्री झोप घेतात. चक्री झोपताना उशी डोक्याखाली असते, सकाळी उठते तेव्हा पायाखाली सापडते. उशी फिरली का डोकं फिरलं तपास नाही. आणि काय काय नमुने महाराज इथं झोपत आहेत आणि तिथं गेट जवळ सापडत आहेत. झोपेपर्यंत अंथरून लागतंय त्याला. एकदा झोपलं की अंथरून काढून ठेवा, ते रात्रभर येणार नाही, तिकडच फिरतं. काय महाभाग मंदिरात झोपतात आणि सकाळी घरी सापडतात, चलत जातात तिथवर. बघताय काय? कर्मच आहे. एखादा म्हणाल मी हलणार नाही, डुलणार नाही, ज्या स्थितीत झोपलो त्या स्थितीत उठेल. माऊलींनी पुढचं कर्म सांगितलंय, संकल्प विकल्पाच्या उतरंडी उतरी रची. जागता जवासी जे जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची मनी वसे ते स्वप्नी दिसे. स्वप्न पडत नाही का कोणाला? सगळ्यांना पडतं. झोपलं की स्वप्न. जागृतीच्या नंतरची अवस्था स्वप्नच आहे. नंतर सुषुप्ती, नंतर तुरिया, नंतर उन्मनी. अहो झोपल्यावर स्वप्न पडल नवल नाही. काय काय बसल्यावर झोपायले तर स्वप्न पडायले. घरी बसून झोपल्यावर पडेल नवल नाही, कीर्तनात बसून झोपायले स्वप्न पडायले. एकदा माझ्या कीर्तनात घडलं महाराज. संगमनेरला माझं कीर्तन 2005 ची गोष्ट. मोठा सप्ताह, तरुण तडफदार आम्ही. मला वाटलं आता कीर्तनाला जायचंय. जाताना एसटी मध्ये वेगळा ड्रेस, तिथं गावात पोहोचल्यावर वेगळा. कीर्तन म्हणलं त्या काळात 2005ला 900चं धोतर घेतलं होतं महाराज. 900 रुपयाचं धोतर, नव कोरं धोतर, फक्त पाण्यात भिजवलं होतं आणि संध्याकाळी त्या कीर्तनाला घातलं. नवा कोरा सदरा घातला. कीर्तन रंगात आलं. एक जण इथं बसला होता, गाढ झोपला. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कापड दुकान आलं. तो कापड दुकानात कामाला होता. एक काका महाराजासारखं चोखंदर गिळाईक गेलं. चांगले कपडे दाखव गड्या म्हणला. लिलन दाखव, डबल घोडा दाखव, सेंचुरी मिलचं काय असलं तर दाखव, प्युअर सुती एखादं दाखव, आणि पातळ पाहिजे जरा, उन्हाळ्यामध्ये गरमी होते. त्यानं तलम कापड पातळ कपडा काढला. हा बरा आहे म्हटले. 2.25 मीटर लागल बघ मला. 2.25 ते मला आलं लक्षात. 2.25 मीटर लागल, काढ हा कपडा. ते म्हणला महाराज हे 1000 रुपये मीटर. असू दे रे, 2700चं कापड होईल, 500 शिलाई, 3200चा. आता अशा माणसानं घाला काही अडचण आहे. शिव म्हटले हे काढ. आता दुकानात गर्दी, लगन सरायचे दिवस, सगळे कारागीर कात्र्या घेऊन कामाला लागलेले. ह्याला कात्रीच राहिली नाही. म्हणला कापड पातळ दिसायला लागले, कशाला पाहिजे कात्री. हातानं ताकद लावून वडलं तर फाटतंय. 2.25 मीटर मोजलं आणि कापड असं धरलं. कशासाठी? फाडण्यासाठी. होतं कुठं ते? कीर्तनात माझ्या पायाजवळ.
दुकानात त्यानं स्वप्नात कापडाला हात घातला आणि कीर्तनात माझ्या धोतराला घातलं. जे धोतर धरलं आणि महाराज जेवढी ताकद आहे तेवढ्या टाकले. आवाज झाल्यावर माझ्या लक्षात आलं, ए बाबा म्हणलं काय, म्हणलं गा बसा, भाव ठरलाय, सगळं झालंय, फाडायचं आणि पॅक करायचं राहिलं. मी म्हणलं तुझी पॅकिंग झाली पण माझे 900 गेले ना बुवा. माऊली म्हटले हे स्वप्न कर्मच आहे, मग तुमच्याकडून कर्म तरी होत राहणारच आहे. एखादा म्हणेल मी स्वप्न पाहणार नाही, त्याच्या पुढचं कर्म आहे. 10,800 दिवसा आणि 10,800 रात्री मिळून 21,600 श्वासोच्छ्वास तुम्ही 24 तासाच्या कालावधीमध्ये घेणारच आहात. करू म्हटलं तरी कर्म होणार आहे, नाही करू म्हटलं तरी होणार आहे. फक्त कर्माची रीत आपण समजून घेतली पाहिजे, म्हणजे त्याचा भाग्योदय होतो. विठाला महत्व रीतीला आहे. तुम्ही पहा, पदार्थ खाण्याच्या रीती आहेत. एक पदार्थ खाताना जी रीत आहे ती दुसरा खाताना वापरता येत नाही. चलत चलत सांगून जातो. हे लहान लेकर पटकन सांगा मला, तुम्हाला मी केळी खायला दिली, कशी खाणार? केळी कशी खाणार? अख्खी तोंडात टाकणार. कशी खाणार? अरे सोलून म्हणा ना. सोलल्यानंतर बाहेरचं खाणार, आतलं टाकून देणार, बरोबर? आतलं खाणार, बाहेरचं, बरोबर आहे. आता बघा, तुम्ही याच्यावर ठाम राहताय का? बघा, आतलं खायचं, बाहेरचं टाकायचं, बरोबर आहे? ठाम आहेत ना ह्याच्यावर? आता मी तुम्हाला खारीक देतो, आता आतलंच खाणार की? कुठं तर ठाम राहा ना तुम्ही. आता बाहेरचं खायचं, आतलं टाकून द्यायचं. आता याच्यावर ठाम आहेत का तुम्ही? पुन्हा घोटाळा होऊ शकतो. मी आता तुम्हाला आंबा खायला दिला, आता आतलं खाणार का बाहेरचं? ह्याला कातडी द्या, बाहेरचं. आता आतलं टाकायचं, बाहेरचं टाकायचं. बाहेरच्या साली टाकायच्या, आतल्या कोया टाकायच्या, मधल्या रसावर ताव मारायचा. बरं जाऊ द्या. आता मी आपल्याला पेढा खायला दिला, आता काय टाकून द्यायचं? आता टाकून द्यायचं, होय, टाकून द्यायचं, पण पेढा तोंडात टाकून द्यायचा. 4 पदार्थ खाताना 4 रीती आहेत. तसं कर्म करताना रीत आहे. गीताशास्त्र सांगतं, भगवान सांगतात, कर्तृत्वाचा मद सोडायचा आणि फलाची अपेक्षा सोडून द्यायची, याला म्हणायचं कर्माचा भाग्योदय. प्रसिद्ध श्लोक आहे, शाळेतही वाचला असेल आपण. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा धरू नका. फलासक्ती सोडायची, कर्म करायचं, आणि केल्याचा अहंकार धरायचा नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोका न हंती न बध्यते. विठाल कर्म कसं करायचं सांगू का? अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार कमळ जळी जैसे. चिखलात पाण्यात राहून सुद्धा कमळ अलिप्त असतं, तसं कर्मात राहून सुद्धा आपलं जीवन अलिप्त असलं पाहिजे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन. मी केलं म्हणायचं नाही, माझ्यामुळं झालं तर बिलकुलच नाही. बघा तुम्ही, आपल्याला कसली घमंड आहे महाराज, पठ्ठ आहे म्हणून सगळे, पठ्ठ आहे म्हणून. एखाद्याला म्हटलं ना चला की वारीला 8-15 दिवस जाऊ, ते म्हणतो छे 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 महाराज, 8-15 दिवस मी घर सोडलं की माग सगळा
म्हणा ना अंधार. मी म्हणतो तू सोडून बघ, नुसता उजेडच आहे. कसल्या भ्रमात राहतोय तू? उलट घरचे वाट बघायलेत, ही पिढा 8 दिवस कुठं गेली तर लय बरं होईल. वैतागले घरचे लोक आपल्याला. एखाद्या गावचा सप्ताह असतो, नियोजन सुंदर असतं, आम्ही मग कौतुक करतो, अरे वा सप्ताह म्हणजे सप्ताह, खूप गोड सप्ताह, खूप सुंदर सप्ताह. एखादं पुढे येत आणि म्हणतंय उग नाही महाराज, पठ्ठ्या आहे म्हणून सप्ताह आहे. आपण अंग काढू द्या, बंद पडतंय. आम्ही म्हणतोय तू काढून बघ, आणखी चांगला होतंय. उलट लोक वाट बघायलेत तुझी. तू आहे म्हणून बरेच जण येईना झाले, तू बाजूला हो, ते राहिलेले बरोबर येतात का नाही बघ. कशा मस्तीत येत आणि कशाच्या. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता मागे राहील. राम रावण गेले, जग थांबलंय का? कृष्ण अर्जुन गेले, जग थांबलंय का? पहिल्या पंतप्रधानाच्या बगल बच्चांना वाटायचं एवढा मोठा माणूस गेल्यावर देशाचं काय होईल, राहिला का? दुसरे पंतप्रधान आले, पुढे त्यांची पोरगी आली, पोरगी तर लय डॅशिंग महाराज. लोक म्हणायचे आता एवढी बहादर बाई गेल्यावर देशाचं काय होईल, राहिला का देश? चाललाच आहे ना. तिचं पोरग आलं. हे टीव्ही आपण बघतो ना, टीव्ही दूरदर्शन, ते त्यानं आणलं, तंत्रज्ञान त्यानं आणलं 90-92ला. पोरं म्हणले, आता लोक म्हणले ती गेले बॉम्बस्फोटात, कसं होईल देशाचं, राहिला का? एक शांत महात्मा आला, राम राज्यासारखं राज्य चालवून दाखवलं. नावं घेत नाही मी कोणाची. मग ते गेल्यावर 99ला लोक चर्चा करू लागले, आता कसं होईल. दाढीवाले आले, 14 वर्ष गप राहिले, पण देश चालवला का नाही. अर्थतज्ञ होते, लोक म्हणले एवढा अर्थतज्ञ गेल्यावर काय होईल. त्याच्यापेक्षा पुढचं मॉडेल आलं 14 पासून. 5000 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं. 22 जानेवारी 2024 राम लल्ला मंदिरात नेऊन बसलं. आता लोक म्हणतात एवढं अलौकिक काम करणारा बुवा हा रिटायर झाल्यास काय होईल, टेन्शन घेऊ नका, योगीजी तयार होत आहेत. 10 कोटी लोक आहेत आज प्रयागाला. 10 कोटी लोकांचं मॅनेजमेंट एका शहरामध्ये लावलंय बुवानं. इतकी दुर्घटना होऊ देत नाही. थोडीशी झाली तर 300 लोक अटक केले. रात्र जागून काढतोय बुवा. संधी मिळू द्या, देशाचा पंतप्रधान होईल. लोक म्हणतात मला योगीजी नंतर काय होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तयारी करतो. त्यातला विनोद बाजूला काढा, येईल ना कोणीतरी त्याच्या नंतरचं वर्जन. भगव्यानंतर एखादं पांढरं येईल, काय सांगता, मीही असू शकेल. आमच्या गोपीनाथराव मुंडे साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला देवानं माझी नेमणूक करेल, काय सांगता येते. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणीच म्हणायचं नाही माझ्यामुळं आणि मी, तू नसल्यावर आणखी चांगलं होतंय, टेन्शन घेऊ नको. माझ्यामुळं झालं म्हणायचं नाही आणि या केलेल्या कामाचं फळ मला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा धरायची नाही. याला म्हणायचं कर्माचा भाग्योदय. विठाला जसा कर्माचा भाग्योदय तसा भक्तीचा पण भाग्योदय. आपली भक्ती एवढ्या तोला मोलाची व्हावी की आपण भजन करत राहावं आणि आपली पडलेली कामं देवानं करत राहावं. न सांगता करी सर्व काम न सांगता करी, सर्व काम न सांगता करी, भक्त समागम काम न सांगता करी, भक्त समागमे न सांगता करी, सांगता करी सर्व काम काम न सांगता करी सर्व काम, सर्व भावे हाले न सांगता करी सर्व काम, न सांगता करे सर्व काम, न सांगता करी. कबीराचे मागे कबीरानं भजन करावं आणि देवानं कापड विणण्याचं काम करावं. सावता बाबानं भजन करावं आणि देवानं मळा खुरपण्याचं काम करावं. माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनाराने भजन करावं आणि दागिने घडवण्याचं काम. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. सोखा मेळ्यानं भजन करावं
आणि देवानं त्याच्यासाठी जनावर ओढावेत. भाविकाचे काज अंगे देव करी, भाविकाचे काज अंगे देव करी, भाविकाचे काम अंगे देव करे, भाविकाचे काम अंगे देव करी, काळी धर्मा घरी उचिष्ट, काळी धर्मा घरी उचिष्ट, भाविकाचे काज अंगे देव करी, भाविकाचे काज अंगे देव करी, काळी धर्मा घरी उचिष्ट, भाविकाचे काज अंगे देव करी, काळी धर्मा घरी उच्छिष्ट ते. धर्मराज भजन करायचे आणि पंक्तीतल्या पत्रावळ्या देवानं उचलायच्या. अर्जुन भजन करायचा आणि अर्जुनाच्या रथाचे घोडे देवानं धुवायचे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते. आमच्या संतांनी कुठल्याच संतांनी व्यवहारिक काम टाकलं नाही बरं. प्रपंचातली कामं ती करत राहिले आणि त्या कामात भगवंत त्यांच्या मदतीला आला. भक्तीचा भाग्योदय. आमच्या गोरोबा काकांनी भजन करावं आणि गोरोबा काकाची गाडगी मडकी विटा थापण्याचं काम भगवंतानं करावं. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल चिखल तुडवता तुडवता त्यांचं देह चिखल तुडवतोय, अंतकरण देवाचं नाव घेतोय. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. आमच्या गोरोबाचे हात कापल्या गेले. मला प्रसंग सांगायला वेळ नाही. हात कापल्या गेले कारण ते लेकरू नाही का थोडं नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट कुंभाराने बाळ तुडवले. बघा आमची संत संसारात रमली आणि त्यांची संसारातली पडलेली कामं देवानं केली. हे सावता बाबाचं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा, केला मळा. विठ्ठल पाय गोविला गळा. सगळी काम एक मोठं काम सांगतो तुम्हाला. एकदा असं घडलं, कबीरजी महाराज महादेवाकडे गेले. मला ब्रह्मज्ञानी संतांचं दर्शन अपेक्षित आहे. महादेव म्हणले जा. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे. तिथं भगवान पंढरीश परमात्मा माझा आराध्य आहे. त्या आराध्याचा एक निष्ठावंत भक्त आहे नामदेव.
त्याच्या घरी एक स्त्री राहते, तिचं नाव आहे जनाबाई. ती ब्रह्मज्ञानी संतैजा. कबीरजी आले महाराज काशीवरून. कबीर मुळात उत्तरेतले, नंतर वारकऱ्यात रमले. आले पंढरीमध्ये. गावातल्या लोकांना विचारलं, का हो ब्रह्मज्ञानी संत जनाबाई कुठे राहतात? तर एवढ्या डिग्र्या लावल्यावर गावच्या लोकांना बरं वाटेल का? होय दादा, महाराज केवढा बी मोठा झाला तर बाहेर. पण एक विशेष सांगतो, आमच्या बळीराम दादाला गावामध्ये सुद्धा वजनात वागवतात, हे त्यांचं विशेष. महाराज जगाचं प्रेम मिळेल तुम्हाला, पण गावाचं एवढ्या लवकर मिळत. आणि ज्याला गावाचं प्रेम मिळालं त्यानं देवाचं प्रेम मिळवायला त्याला वेळ लागत नाही. गावाचं मिळावं लागतं. मी तर म्हणतो महाराज, तुम्हाला समाजात कोणी भेटावं, पण तुमचा लहानपणीचा मित्र भेटू नाही. गॅरंटेड तुमचे वाभाडीच काढतं ते. एक जण मला भेटलं होतं माऊलीच्या मंदिरात आळंदीत. कीर्तन झालं माझं काल्याचं, मुंबईच्या लोकांचा सप्ताह. ते लोक सोबत निघाले. फ्रूटवाले धर्मशाळेत भोजन व्यवस्था. आम्ही जेवायला निघालो 12:30 वाजता. काला संपून आम्ही रस्त्यानं चाललोय. काला झालेला. मुंबईचे कार्यकर्ते कपडे, अंगठ्या, लॉकेट, ब्रासलेट घातलेले 10-20 कार्यकर्ते त्यांच्या गारड्यात. मी असा रुबाबात चाललो. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, ए तुकाराम. म्हणलं मेलो गड्या, कोणीतरी परळीचं गिराईक दिसते आलेलं. अस्सल मराठवाडी आहे. मी आपलं माग वळून पाहिलं, टाचा वर करून कोणी दिसतं का? कोणी काही दिसलं नाही. मी म्हणलं असतील आणखी तुकाराम दुसरे, जाऊ द्या. जरा पुढं निघालो. जरा पुढं गेलो, पुन्हा आवाज आला, ए तुका. म्हणलं जमलं, आता राम गेला, गडीत तुकावर आलाय म्हटलं. पुन्हा टाचावर करून पाहिलं, कोणीच नाही. निघालो पुढं. जरा पुढं गेलो तोवर एक जण मागणं पळत आला. धाप लागलेली त्याला. मनगट धरलं माझं. म्हणला काय तुक्या. मी म्हणलं पाया पडतो तुझ्या, गबस. हे लोक मुंबईचे आहेत, यांचा मी मोठा महाराज आहे, गबस, काही बोलू नको, खोलीवर गेल्यास गप्पा मारू म्हणलं. आता ते 1ली पासून 10वी पर्यंत माझ्या वर्गात माझ्या बाकड्यावर बसून शिकलेला पोरगा. त्याला काय महाराज, तो माझा मित्र आहे. त्याला मी शास्त्री झालो काय, आचार्य झालो काय, महंत झालो काय, महामंडलेश्वर झालो काय, मठाधिपती झालो काय, 1008 1,08,000 झालो काय, मी केवढाही झालो, तर त्याच्यासाठी मी कोण आहे? मित्र म्हणा, तू क्या नाही. त्याच्यासाठी तू काय, तुमच्यासाठी नाही. तसं लोक म्हणले आमची जणी कधी झाली ब्रह्मज्ञानी. कबीरजीला तर घाम फुटला. म्हणले महादेवानं काय पत्ता चुकीचा दिला का? मी झोपीत लिहून घेतला. बरं ते कोण जणी बिनी? म्हणले जा गौऱ्या याच असेल रानात. गौऱ्या गेले. 2 बायका भांडत होत्या महाराज. आणि भांडण कसलं, धराधरीवर आलं होतं. महिला मंडळ सांगा बरं, 2 बायाचं जर धराधरीवर भांडण आलं तर त्या काय धरत्यात? हिनं तिचे केस धरले तर तिनं हिचे केस. भांडण तिथंच असते महाराज सगळं. वडावडी चालली. महाराज गेले, ओ बाई थोडा वेळ भांडणं थांबवा. भांडण करा पण ब्रेक के बाद होऊ द्या. एक ब्रेक घेऊ म्हणले आपण, कमर्शियल. त्या दोघी म्हणल्या काय? ते म्हणले मला जनाबाईला भेटायचंय. जनाबाई कुठं भेटतील? त्या दुसऱ्या बाईनं दिला धक्का, हीच आहे आमची जनी. अरे बापरे, ब्रह्मज्ञानी तर महादेव म्हणतात आणि बाई तर भांडणं करतीये. विचारलं बाबा का भांडता तुम्ही? त्या बाईनं सांगितलं जनीनं माझ्या गौऱ्या चोरल्या म्हणून भांडते. जनाबाई म्हणली नाही महाराज, तिनं माझ्या गौऱ्या चोरल्या म्हणून भांडते. महाराज म्हणले गौऱ्या कुठे आहेत? म्हणले हा ढीग. एकच ढीग होता 50-50 गौऱ्याचा. महाराज अचंबित झाले. आता 50 गौऱ्या पडल्यात. दोघी म्हणतात माझ्या गौऱ्या. गौऱ्या ओळखायच्या कशा कोणत्या कोणाच्या? जनाबाई म्हणली ओळखता येतील महाराज. ज्या गौऱ्यामधून विठ्ठल नावाचा ध्वनी येईल त्या गौऱ्या जनीच्या असतील. ऐकलं महाराजच्या अंगावर काटा उभा राहिला. ज्या अर्थी महादेवानं मला पाठवलंय त्या अर्थी चमत्कार आहे. त्या बाईला विचारलं, बाई तुझ्या काही मसुबा खंडोबा मर्याई सटवाई म्हणतात का? ती बाई म्हणली हो. गौऱ्या कुठं देवाचं नाव घेत असतात का? ठरलं म्हणले. विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या गौऱ्या जनीच्या आणि काहीच न म्हणणाऱ्या गौऱ्या तुझ्या. मी करू वाटण्या. बाईला तर आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गौऱ्या भजन करणार नाही आणि जनीला गौरी मिळणार नाही.
वाटा. महाराजांनी गौरी घेतली, कानाला लावली. 1 झाली, 2 झाली, 3, 1, 7 जेमतेम गौऱ्या तिच्या बाजूला पडल्या. बाईला तर आनंदच. 7 आल्या म्हणजे उरलेल्या पण मलाच मिळणार आहे. गौरी भजन करणार नाही, जणीला गौरी मिळणार नाही. 8वी गौरी महाराजांनी उचलली, कानाला लावली. गौरी जशी कानाजवळ गेली तसा ध्वनी उमटला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. गौरीतलं भजन ऐकलं, डोळ्याला धारा लागल्या, अंगावर काटा उभा राहिला, कंठ सदगदित झाला, ओठ सुकले, घशाला कोरड पडली, लटलट लट महाराज कापायला लागले. काय चमत्कार आहे! अरे जिवंत माणसाची तोंड भजन करणं आणि ह्या निर्जीव गौऱ्या जनाबाईच्या शब्दासाठी भजन करतात. ती गौरी तशीच उचलली, त्या बाईच्या हातात दिली. ऐक माय ऐक. तिनं ती गौरी घेतली, कानाला लावली. तिच्याही कानावर ध्वनी गेला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. लटलट कापायली बाई. गौरी खाली टाकली, हात जोडले. महाराज जने माफ कर मला, माझ्या 10 गौऱ्या होत्या, मी खोडसळपणा केला, तुझ्या गौऱ्यात गौऱ्या मिसळल्या. मला वाटलं निम्म्या निम्म्या झाल्या तरी मला 25 म्हणजे माझा 15चा फायदा होईल. माझ्या 10च होत्या महाराज. 7 मिळाल्यात, 3 नाही मिळाल्या तर राहू द्या तिच्या ढिगात, बाकीच्या जनीच्याच आहे. जने येते ग मी. 7 गौऱ्या घेतल्या आणि बाईनं धूम ठोकली. इकडं महाराजाला वाटलं एखाद्या गौरीतून आवाज येत असेल. दुसरी घेतली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. ढिगाजवळ कान नेला, ढिगातून भजन चाललंय. 1-2 मिनिटं घेतो, सगळ्यांनी टाळी वाजवायची. अरे जनाबाईच्या गौऱ्या जर भजन करतात तर आपल्या तोंडानं करायला काय अडचण आहे. जनाबाईच्या गौऱ्या भजन करणं म्हणजे त्यांच्या भक्तीचा भाग्योदय. आपल्या भक्तीचा भाग्योदय घडवून आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही पुढं मगाच्या सारखं आईसाहेब माग, पुरुष त्यांच्या माग, नाही तर जाऊ द्या, आम्ही उभे पुढं, तुम्ही बसलेले माग, सगळे एकत्र. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा बोला. हो हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ऐका, दोन्ही हात वर करा, टाळी वाजवा. त्याच्या मोबाईलचं स्टेटस हा व्हिडिओ असला पाहिजे. टाळी वाजवा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, शाबास. विठ्ठल माझा, हो विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. हरी बोल.
भाग्यो तुका प्रेमे नाचे गाय तुका प्रेमे नाचे गाय तुका प्रेमे नाचे गाय तुका मने नाचे गाय तुका मने नाचे गाय तुका प्रेमे नाचे गाय तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोनी जाय गानियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप गाण्यात विरोनी जाय गाण्यात विरोनी जाय गाण्यात विरोनी जाय गाण्यात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप बेस नाही आला बेस हे साधका निष्पाप निष्पाप साधका रे साधका साधका क्या बात निष्पाप 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 साधका साधका निष्पाप निष्पाप गबद सदब दम गम रे गबद सदब गबद दद रे ने द सनि 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 पद बाप गम रे सनि 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 धनि सदा गम धनि सनि धनि सदा 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 साधका निष्पाप निष्पाप साधका साधका निष्पाप साधका साधका निष्पाप साधका निष्पाप